राज्यामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे अर्थातच रंगत आलेली आहे। मविया आणि महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे। कोणाची विकेट पडणार, कोण बाजी मारणार याकडे अर्थातच राज्याचं लक्ष लागलेलं आहे। भाजपकडनं पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडनं कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। तर काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडनं शेकापचे जयंत पाटील हे उमेदवार आहेत। एकूण 12 उमेदवार आपलं नशीब आज आजमावत आहेत। तर कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार रिंगणामध्ये आहेत हे आता बघूया। भाजपकडनं पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत असे 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये। शिंदेंच्या शिवसेनेकडनं कृपाल तुमाने आणि भावना गवळी या दोघांना उमेदवारी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये। दरम्यान महायुती आणि मवियाचं मतांचं गणित नेमकं कसं असेल हे सुद्धा बघूयात। भाजपचं गणित 2 वर्षांपूर्वी सत्ता नसतानाही फडणवीसांचा राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये चमत्कार बघायला मिळाला होता। यावेळी राज्यामध्ये भाजपची सत्ता सुद्धा आहे। भाजप 5ही जागा जिंकेल अशी नेत्यांना खात्री वाटते। त्यांना 115 मतांची आवश्यकता आहे। भाजपचं गणित आपण समजून घेतोय। भाजपचे 103 आणि समर्थक 8 ते 9 मिळून बेरीज 111 ते 112 पर्यंत जाते। हुकुमीत 3 मतं असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांना भाजपनं गळ गाठलेली आहे। ठाकूरांनी 3 मतं दिली तर भाजप काठावरती पास होताना दिसते। अन्यथा दुसऱ्या पसंतीच्या मतांवरती 5वा उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती असू शकेल। शिंदेच्या शिवसेनेचं गणित समजून घेऊया। मुख्यमंत्री शिंदे यांचे 2 उमेदवार निवडून येण्यासाठी 46 मतांची आवश्यकता आहे आणि त्यांना 38 आमदार आणि 10 अपक्ष अशा 48 आमदारांचा पाठिंबा दिसतोय। त्यामुळे दोन्ही उमेदवार सहज निवडून येतील अशी चिन्ह सध्या तरी शिंदेंच्या बाबतीत, शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीत आपल्याला दिसतात। शिंदेंच्या शिवसेनेचं हे आजच्या निवडणुकीमधलं गणित आपण समजून घेत होतो। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं गणित कसं असेल? महायुतीमध्ये सर्वात मोठी कसोटी ही अजित पवारांची लागणार आहे। अजित पवार यांच्याकडे 39 मतं आहेत। अजित पवार यांचे 2 उमेदवार रिंगणामध्ये, 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आवश्यक आहे। त्यांच्याकडे आधीच 7 मतांची कमतरता आहे, 7 मतं त्यांना कमी पडत आहेत। काँग्रेसचं गणित बघूयात। काँग्रेसकडे 37 मतं आहेत आणि त्यांचा एकच उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्यामुळे 23 मतं घेऊन त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव या सहज निवडून येऊ शकतील। ठाकरेंच्या शिवसेनेचं गणित, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 मतं आहेत। त्यांना विजयासाठी आणखी 8 मतांची गरज आहे। त्यामुळे ही मतं काँग्रेसकडनं मिळवण्याचा अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे। जी अतिरिक्त मतं असतील ती आपल्याकडे यावीत असा प्रयत्न। शरद पवार यांच्या गटाची 13 मतं ही जयंत पाटलांसाठी अर्थातच महत्त्वाची ठरणार आहेत। शेकाप आणि 1 अपक्ष अशी आणखी 2 मतं त्यांना मिळतील। आणि याच सगळ्याविषयी आपण अधिक बोलूयात। पंकज दळवी, त्याचबरोबर धनंजय दळवी, ओम देशमुख आणि हृदयेश हातीम असे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। थेट त्यांच्याकडे जाऊयात। सगळ्यात आधी आपण जाऊयात ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, कशा पद्धतीनं आज आपण विचार केला तर मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न हा एकूणच सगळ्या पक्षांचा आपल्याला दिसणार आहे?
गुरु, लोकसभेनंतर खऱ्या अर्थानं जसं आपण वारंवार सांगतोय की लोकसभेनंतर होणारी ही खऱ्या अर्थानं पहिली निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारतंय यावर या सगळ्या निवडणुकीच्या निकालाचं जे परसेप्शन असेल ते टिकवण्यामध्ये संबंधित जो विजयी पक्ष असेल त्याला कितपत यश येते आणि त्याचा विधानसभेवरती काय परिणाम होतो हे सगळं गणित यावर अवलंबून आहे. जसं तू सांगितलंस, जसं तू विचारलंस की आजच्या मतांची जुळवाजुळव कशी होणार आहे, भाजपला काही 3 ते 4 मतांची आवश्यकता आहे, त्याची जुळवाजुळव त्याची तजवीज आम्ही केलेली आहे असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा विषय जसं तू म्हणालास की 7 मतं अजित पवारांना कमी पडतायत, त्यामुळे त्यांचं एका उमेदवाराचं भवितव्य हे धोक्यात आलंय. शिंदेच्या शिवसेनेबाबत सांगायचं तर शिंदेच्या शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सध्या तरी सेफ आहेत, त्यांना कुठलीही अडचण नाही असं प्रथमदर्शनी दिसतंय. मात्र कुठलीही रिस्क भाजप असो किंवा शिवसेना असो किंवा महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाकडनं घेण्यात आलेली नाहीये. नो रिस्क धोरण अवलंबून महायुती या सगळ्या संदर्भात निवडणुकीला सामोरं जाते. काल भाजपची एक महत्वपूर्ण बैठक हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये, बरोबर, या बैठकीमध्ये अपडेट्स आपल्याला तुमच्याकडनं घ्यायचे.